भगवंतांची दिनचर्या सांगितली। भगवंत सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय काय करतात। भगवंत उठल्या उठल्या पहिल्यांदा व्हॉट्सअप बघतात। हो ना, आपल्याला बघावं लागतं ना उठल्या उठल्या। जर नेट सुरू झालं नाही, रेंज जर आली नाही सकाळी, परेशान माणूस। ते व्हॉट्सअप बघायचं। आंघोळ न करता पलंगावरच चहा प्यायचा। त्याला काय म्हणतात तो मराठीत? भेट्टी। मराठीत त्याला भेट्टी म्हणतात। मी तर असं ऐकलं, होय खरं आहे का तुम्हीच सांगा आता। ते भेट्टी जे पितात म्हणे ना, ते दात सुद्धा घासत नाहीत म्हणे। आ खरं आहे का? दात न घासताच प्यायचं ते। आंघोळ तर फार लांबची गोष्ट आहे। मग ते भेट्टी, मग ते पुन्हा पारशाने आधी सगळ्या घराला लागायचं, सगळीकडे फिरायचं। 10-11 वाजले की आंघोळ। 11 वाजता आंघोळ झाली की टीव्ही पुढे बसून आधी जेवायचं। तुकाराम महाराजांनी सांगितलंय, जो काही नियम जर त्याचा दररोजचा नसेल, भगवंताचं काही नाव उच्चारायचं वगैरे वगैरे, नियम न करता जो अन्न खाईल तो माणूस नाही। तो कोण आहे? तो कुत्रा आहे म्हणे। म्हणून आपला काहीतरी नियम पाहिजे, थोडा तरी, की हां हे केल्याशिवाय मी पाणी पिणार नाही, हे केल्याशिवाय मी जेवण करणार नाही। हे फार अवघड नियम। मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं, उगाच देवाला मिस कॉल द्या। हो, काय मिस कॉल आहे? नमस्कार फक्त एक, दररोज एक नमस्कार। मानस पूजा करा, काही होत नसेल। रत्नैः कल्पितमासनम हिमजलैः स्नानंच दिव्यांबरम। देवाची पूजा करायची, सामान नाहीये, आसन द्यायचंय। कुठलं द्या? रत्नैः कल्पितम, रत्नांनी कल्पिलेलं आसन। पण कल्पना करायला काय हरकत आहे? लोक कल्पनेने सुद्धा रत्नाचा हार आसन देत नाहीत देवाला। द्या, अहो तुम्हाला स्वतः द्यायचं, कल्पना करायची, हे हे देवाला देतो। स्नान कुठलं? हिमजलैः, हिमालयातून पाणी आणतो मी। मानस पूजा करा। नाही जमलं, फक्त 2-4 कुठले आपल्या फुलं घ्या, देवाला फुलं वाहा। फक्त ते फुलं आपल्या आपल्या अंगणातले असावेत। इथं आहे की नाही माहिती नाही, आमच्या नांदेड लातूरला तर का सकाळी सकाळी लोक फिरायला जातात, समोर सोबत एक ते सळई घेऊन जातात, त्याला एक आकडा असतो असा। इथे आहे ते, असं आकडाने बाहेर घ्यायचे, आतले झाडं असले तरी बाहेर ओढायचे, ते फुलं तोडायचे। म्हणजे ज्याच्या घरी झाड आहेत फुलांचे, त्यांच्या देवघरात एकही फुल नाही, आणि ज्याच्या घरात एकही झाड नाही त्याचं देवघर भरलेलं। मी एकाला विचारलं, अहो म्हणलं दुसऱ्यांचे फुलं चोरून तुम्हाला पूजा करायला बरं वाटतंय का? म्हणे मी चोरत नाही म्हणे, आणि ते दुसऱ्याचं घर नाही। मग मला माऊलींनी स्वतः सांगितलंय म्हणे की दुसऱ्याच्या त्या म्हणजे सगळं तिथून जाऊन फुलं घ्यायला काही हरकत नाही। माऊलींनी सांगितलंय ज्ञानेश्वरीत? म्हणे हो। ते दुसऱ्याचं घर आहे का? माऊलींनी काय सांगितलंय? मग हे विश्वची माझे घर, मग ते घर कुणाचं आहे? त्यावेळेस मात्र विश्वची माझे घर, आणि पुन्हा वागताना काही द्यायचं असेल तर तसं नाही। दुसऱ्याचे फुलं चोरून पूजा करून, हा फारच वाटलं तर मागून घ्या, 2-4 फुलं द्या बाबा म्हणाव।
पूजा करावी, थोडा तरी काहीतरी नियम असला पाहिजे. कमीत कमी एवढा तरी नियम करा, घरामध्ये जे मोठे माणसं आहेत त्यांना नमस्कार करा. वृद्धांना नमस्कार केला काय काय वाढतं. अभिवादनशीलस्य नित्यम वृद्धोपसेविनः. वृद्धांना सेवा, त्यांना वृद्धांची सेवा केली, त्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळतात. चत्वारि तस्य वर्धन्ते. त्यांचं आपलं आयुष्य वाढतं असं वर्णन आहे. कमीत कमी कृष्णांचा नियम होता, सकाळी उठल्यानंतर स्नान संध्या झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या आई वडिलांना ते नमस्कार करत होते. आता तर आई वडिलांची सेवाच राहिली नाही. सांगितलेलं ऐकतही नाहीत पोरं. मला सांगा, वृद्धाश्रम का निर्माण झाले? पोरं ऐकत नाहीत. मग त्यांनी काय केलं? वय झालं. मी तर असं ऐकलंय, आता ते लग्न ठरवताना त्या मुलीकडच्या आधी विचारतात म्हणे, ते घरात डस्टबिन आहे का? कळालं का तुम्हाला? डस्टबिन म्हणजे काय? सासू सासरे आहेत का अजून? म्हणजे एकदम कचरा कुंडी असं नाही. आपल्या घरच्यांची मोठ्यांची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. मग हे भागवत ऐकायचं कशासाठी? विचार कसा करावा हे आपल्याला भागवत शिकवते. कसं वागावं, विचार कसा असावा. विचार करत नाही माणूस असा नाही, फक्त कोणता विचार करावा इथं चुकतो. असं सांगा बरं, जगात एक तरी माणूस आहे का की तो म्हणतो मी विचारच करत नाही? पुढे जाऊन सांगतो, वेड्यातला वेडा माणूस असू द्या तो सुद्धा विचार करतो. ठीक आहे, विचार चुकीचा असेल पण विचार करतो. एक 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 तरुण पोरगा होता, एक 30-35 वर्षाचा, खेडेगावातला. त्याच्याकडे 50 म्हशी होत्या. म्हैस माहिती ना सगळ्यांना? 50 म्हशी. त्या म्हशीतील एक म्हैस त्याच्याकडची ती गोल शिंगाची होती. मग तो असं सकाळी आता ढोरं वगैरे सोडले रस्त्याने, ते शेतात घेऊन जायचा. तर जाताना तो दररोज विचार करायचा की हे जे गोल शिंगाची म्हैस आहे ना, ह्या शिंगामध्ये जर मी माझं डोकं घातलं तर माझं डोकं अडकेल का? विचार करायचा, दररोज विचार करायचा. सकाळी उठलं, म्हशी सोडल्या, रस्त्याने निघाला शेतात, दररोज त्या गोल शिंगाच्या म्हशीकडे बघायचं. मी जर माझं डोकं घातलं तर अडकेल का? मी जर माझं डोकं घातलं तर अडकेल का? किती दिवस विचार केला माहितीये? 6 महिने विचार केला त्याने. दररोज डोकं अडकेल का? 6 महिने. 6 महिने झाल्यानंतर आता त्याने ठरवलं, आता विचार बस, आता कृती करून बघायची. आणि काय केलं? अरे म्हैस आली, रस्त्याने जाऊ लागली, त्या शिंगामध्ये ह्याने डोकं घातलं. आता मला सांगा, ती म्हैस आहे किती झालं? तिला वाटलं काय झाले की माझ्या शिंगात काय अडकलं, की ती घाबरली. ती रस्त्याने जी पळत सुटली. आता ते झालं, पडला, आपटला, डोकं फुटलं, सगळं झालं. लोक जमले, त्याला बाजूला घेतलं. अरे काय झालं तुला? काय केलंस? हे काही नाही म्हणे, ते माझ्या म्हशीच्या शिंगात मी डोकं घालून बघितलं. त्या लोकांनी सांगितलं, अरे बाबा, त्या डोकं घालण्याच्या आधी थोडा तरी विचार करावा. तो म्हणला थोडा?
अरे 6 महिने विचार केला थोडा कशाचा? लोक म्हणाले बाबा 6 महिने विचार केला, पण जो डोकं फुटलं ना तो म्हणला आता डोकं फुटू द्या, माझा एकदाचा संशय तरी मिटला. हे असं असं डोकं घातलं की असं असं होतं. आता मला सांगा 6 महिने विचार केला, काय उपयोग आहे अशा विचाराला? विचारोयम निरर्थकः, शास्त्रकारांनी सांगितलं असा विचार निरर्थक. एक यादीच दिली निरर्थक विचारांची. कुठला विचार करू नये आणि कुठला विचार करावा. काकस्य कतिवा दंताः. एक जण नुसता विचार उठल्यापासून विचार करू लागला, टेन्शन आलं त्याला. एकाने विचारलं काय झालं एवढं टेन्शन घ्यायला? नाही ते आता घरासमोरून कावळा उडून गेला, त्या कावळ्याला दात किती असतील? करायचं का त्या कावळ्याला दात किती असून? काकस्य कतिवा दंताः. अरे विचारोयम निरर्थकः, असे विचार निरर्थक आहेत. मग विचार कोणता करावा हे भागवत शिकवतं. भगवंताची दिनचर्या कशासाठी सांगितली? आपण तसं वागावं. आचार्यांना विचारा कसा विचार करावा. कोहम कथमिदं जातम को वै कर्तास्य विद्यते उपादानम किमस्तिह विचार सोयमीदृशः. मी कोण आहे, मी कुठून आलोय, हे सगळं कशासाठी आहे याचा विचार करा. मी म्हणजे देह आहे का? नाहम भूतगुणो देहः नाहम चाक्षगणस्तथा एतद विलक्षणः कश्चित विचार सोयमीदृशः. मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे डोळा नाही, मी म्हणजे कान नाही, मग मी कोण आहे? साधं आहे, माझा डोळा लाल झाला याचा अर्थ मी वेगळा आणि डोळा वेगळा झाला. आपण म्हणतो की नाही माझी चप्पल तुटली, याचा अर्थ काय झाला? मी वेगळा चप्पल वेगळी. तसं माझा डोळा लाल झाला याचा अर्थ मी वेगळा आणि डोळा वेगळा. मग नेमका मी कोण? आपल्या आचार्यांनीच सांगितलंय विवेक चूडामणीमध्ये, वस्तुसिद्धी ही विचारेण न किंचित कर्म कोटिभिः. वस्तू म्हणजे परमात्मा पदाची प्राप्ती घ्यायची असेल तर विचार करा. विचारा वाचून न पविजे समाधान, तुकाराम महाराजांनी सांगितलंय. विचाराशिवाय समाधान नाही. फक्त विचार करा. माणसं करतात, पण कोणता विचार करावा? क्षणोक्षणी हाची करावा विचार, पण तरावया पार भवसिंधू. योग वासिष्ठ ग्रंथ ऐकलाय आपण, बऱ्याच जणांनी वाचलाय असेल. योग वासिष्ठामध्ये साक्षात रामांना वसिष्ठांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये एक मुमुक्षु व्यवहार प्रकरण आहे. दुसरं प्रकरण त्याच्यामध्ये मोक्षाचे 4 द्वारपाल सांगितलेत. मोक्षद्वारे द्वारपालाः 4 संप्रकीर्तिताः. त्याच्यामध्ये विचाराला एक द्वार दिले, शमो विचारः संतोषः चतुर्थ साधु संगमः. मग तो कसा विचार करावा त्याच्यासाठी एक पूर्ण अध्याय आहे फक्त विचारासाठी. आत्मा कोण, अनात्मा कोण, अर्थ काय, अनर्थ काय, हे सगळा विचार सांगितलाय. मी हे का सांगतोय? हे भागवत काय करतं? असा विचार करण्याची आपल्याला बुद्धी प्रदान करतं. जर विचार एवढा महत्वाचा असेल तर हा विचार आपल्याला इथून मिळतो. दिनचर्या ऐकायची. तुम्हाला माहिती आहे का? आता मला सांगा बरं, नुसतं ऐकून तरी उपयोग आहे का? नुसतं ऐकून उपयोग आहे? तुम्हाला माहिती आहे देव 5 वाजता उठायचे, 3 वाजता ब्रह्ममुहूर्तावर उठायचे, आणि तुम्ही कितीला उठता म्हणल्यावर? नाही, आम्ही सूर्यवंशी आहेत. आम्हाला सूर्याने येऊन उठवावं लागतं. उठा, आम्ही आलोय.
नाही नाही, मी जरी 5 वाजता उठत नसेल ना, तर माझ्या बाजूला माझा एक मित्र झोपतो आणि तो बरोबर दररोज 5 वाजता उठतो. मी दररोज बघतो ते, तो 5 वाजता उठतो हे बघतो आणि काय मी पुन्हा झोपतो, तो पण उठतो, मी बघतो मात्र. उपयोग आहे का? नाही. त्यामुळं भगवंताची दिनचर्या कशासाठी आपण तसं आचरण केलं पाहिजे. आता कोण कोण उठल्या उठल्या व्हॉट्सअप बघणार नाही. हा बघा, इथं ह्याचा कोणी हात वर केला नाही, याचा अर्थ इथं कोणी व्हॉट्सअप बघतच नाही सकाळी, असंच घेऊ ना. भगवंताची दिनचर्या सांगितली. परीक्षित राजाने सगळं ऐकलं. म्हणजे आचार्य, तुम्ही आतापर्यंत भगवंताचा विवाह सांगितला, भगवंत गुरुकुलात कसे गेले, कसे शिकले ते सांगितलं, भगवंतानी कंसाला कसं मारलं ते सांगितलं, भगवंताचे भरपूर 16,108 लग्न झाले, त्यांच्या पोरांचं चरित्र सांगितलं. पण आता मला असं ऐकायची इच्छा आहे, त्यांच्या भक्ताचं एखादं चरित्र सांगा. खूप झालं आता भगवंताचं. आणि मग म्हणतात की स्वतः शुकाचार्य आता एका भक्ताचं चरित्र सांगतात. त्याचं नाव काय आहे? सुदामा. शुकाचार्यांनी परीक्षितीला विचारलं, बरं राजा, अरे 7 दिवस झाले तुला भूक लागली नाही अजून? सारखं कथा ऐकतोयस, काही खायचंय का बघ, एखादा ब्रेक घ्यायचाय का, जाऊन ये जा. परीक्षिताने सांगितलं, कोण म्हणते मला भूक लागली नाही? भूक लागली मग जा ना, खाऊन ये. म्हणे आचार्य, मला भूक लागली, पण लागलेली भूक मला त्रास देत नाही, तुम्ही कथा सांगा. भूक लागणं वेगळं आणि लागलेल्या भूकेचा त्रास होणं वेगळं. न तथा बाधते, मला त्रास होत नाही, तुम्ही कथा सांगा. असं म्हणतात की हे चरित्र जेव्हा शुकाचार्यांनी सांगितलं, समाधी अवस्थेत चरित्र सांगितलंय हे. वासुदेवे भगवती निमग्न हृदयो ब्रवीत, निमग्न हृदय असं वर्णन आहे भागवतामध्ये. 2 ठिकाणी शुकाचार्यांना समाधी लागली. एक ब्रह्मदेवाला जो मोह झाला ना, ती कथा सांगताना आपण बघितलं ना, गायवासर पळवून नेले ब्रह्मदेवाने, ती कथा ते सांगताना एकदा समाधी लागली. आणि सुदाम चरित्र सांगताना एकदा समाधी लागलेलं आहे. ऐक म्हणे, तुला मी चरित्र सांगतो. कृष्णस्यासीत सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रियः. ऐका म्हणे, परीक्षिता, कृष्णाचा एक मित्र होता. वस्तुतः भागवतात त्याचं नावच नाही सुदामा म्हणून. कृष्णस्यासीत सखा कश्चित, एक मित्र होता. मग सुदामा आपण कसं काय म्हणतो? संतांनी तर जागोजागी सुदामाचं वर्णन केलेलंच आहे, वादच नाही. पण नेमका सुदामा शब्दाचा अर्थ काय ते बघा. सुदामा दाम, याचा अर्थ काय? पैसा नाही. संस्कृत मध्ये दाम म्हणजे पैसा, हिंदीत झाला ना ते दाम, तसं नाही. संस्कृत मध्ये दाम म्हणजे काय माहिती आहे कुणाला? दोरी. बरोबर उत्तर आहे. मी खूप जणांना असं विचारलं ना, दाम म्हणजे काय, शेवटपर्यंत दाम म्हणजे पैसाच म्हणतात ते. दाम म्हणजे दोरी. तुम्ही बघा, आपण देवाला एक नाव टाकलं होतं परवा,
दामोदर का होतं ते नाव? हा, ज्याच्या उदराला दोरी आहे त्याला म्हणायचं दामोदर, म्हणून दाम म्हणजे दोरी. आता सुदामा, शोभनम दाम यस्य सहा सुदामा, म्हणजे ज्याची दोरी चांगली आहे त्याला म्हणायचं सुदामा. आता दोरी चांगली आहे म्हणजे काय, सुदाम्याकडे कपडे वाळू घालायला सोन्याची दोरी होती का? दोरी चांगली म्हणजे काय, याचा अर्थच असा आहे, शोभनम दाम म्हणजे ज्याची भक्ती रूपी दोरी चांगली आहे त्याला म्हणायचं सुदामा. ज्याने भक्ती रूपी दोरीने भगवंताला बांधून टाकले. पद्मपुराणात असा एक श्लोक येतो, भगवंत बांधल्या जातात कशाने? सकल भुवन मध्ये निर्धनास्तेपि धन्याः निवसति हृदयेषां श्री हरेर भक्तिरेका हरिरपि निजलोकं सर्वथा तो विहाय प्रविशति हृदि तेषां भक्ती सूत्रोपनद्धः. भक्ती रूपी सूत्राने, सूत्र म्हणजे दोरी, त्याच्याने तो बांधला जातो. याच्यातला एक बारकावा सांगतो. भगवंत भक्ती रूपी दोरीने बांधले जातात. भगवंत आपण त्यांना एका गाठीने बांधलं की देव आपली एक गाठ सोडतात म्हणे. माहिती आहे का? भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः. भगवंताला आपण भक्तिरूपी दोरीने बांधलं, लगेच देव आपली आज्ञान रूपी गाठ सोडून टाकतो म्हणे. म्हणून भगवंताला भक्तीनेच बांधता येतं. तुम्ही बघितलं ना, यशोदेने एवढ्या दोऱ्या आणल्या, सगळ्या पुन्हा 2-2 बोट कमी पडू लागलं. शेवटी सगळं सोडलं, शांत झाले, आता काही होत नाही. मग देव म्हणाले भक्ताची दया आली, मग बांधल्या गेले. मग सुदामा याचा अर्थ काय? शोभनम दाम यस्य सहा, ज्याने भक्तीने भगवंताला बांधलंय तो सुदामा. त्याची एक पत्नी होती, पत्नीचं नाव आहे सुशीला. सुशीला म्हणजे ते नाश्त्यामध्ये खातात ना सुशीला, इकडे खातात का? भेळ म्हणतात का त्याला? आमच्याकडे त्याला सुशीला म्हणतात. तसं भेळ आमच्याकडे वेगळी असते थोडी. असं का? ते नाव आहे का इकडं? बरं, जाऊ द्या. आमच्याकडे तर सुशीला म्हणतात. फार भारी असतो बघा. मुरमुरे पाण्यात भिजवायचे त्याला छानपैकी पोह्याला कशी फोडणी देतात ना, पोह्यासारखंच, फक्त ते पोह्याच्या जागी मुरमुरे, पण फार छान लागतात ते. आता सांगितली असती रेसिपी, पण ते अजून वेळ आहे ना 1 वाजायला. पुन्हा इथंच तुमच्या तोंडाला पाणी सुटायचं. मग ते कोण सुदामा किन काय नाही की लगेच सर्च करताल युट्यूबवर, सुशीला कैसे बनाये. सुशीला म्हणजे काय? शोभनम शीलम यस्याहा सा सुशीला. ज्याचं शील चांगलं आहे, ज्याचे गुण चांगले आहेत, तिला म्हणायचं सुशीला. सुदामदेव विद्वान होते, ब्रह्मवित्तमः. नुसते ब्रह्मवित नाही, ब्रह्मवित्तम, ब्रह्म जाणणाऱ्यांमध्ये एकदम श्रेष्ठ होते. तत्वज्ञान होतं, सगळं चांगलं होतं. पत्नी ऐकणारी होती, मुलं होते, पण गरिबी मात्र फार होती. खायला मिळायचं नाही. कित्येक तरी दिवस सुदामा त्यांचे पोर उपाशी राहायचे, खायला मिळायचं नाही. पण तुम्हाला सांगू, एवढं जरी असेल, पण सुदामदेवांच्या घरचा
एक नियम होता. दररोज रात्री 8 वाजता सगळे घरचे एकत्र यायचे आणि 1 तास भजन करायचे. किती चांगला नियम आहे. मी तर म्हणतो भजनाचं जाऊ द्या, उगा कमीत कमी दिवसातून 1 वेळ तरी घरातले सगळे मिळून जेवायला तरी या. जेवण कसे, एक या खोलीत, एक त्या खोलीत, एक टीव्ही बघत, एक मोबाईल बघत. तसं नाही. 1 तास तरी सगळेजण एकत्र आले पाहिजेत. एकत्रित जेवण करावं. ठीक आहे, कामानिमित्त दुपारी वेळा वेगवेगळ्या असतात, कोणी नोकरीला जातं, हे जातं ते जातं, रात्री एकत्र जेवायला काही हरकत आहे का? सुदामदेव मात्र एक नियम होता, सगळ्यांना बोलवायचं, 8 वाजले 1 तास भजन करायचं. एके दिवशी सुदामदेवांच्या पत्नीला सुदामदेवांनी सांगितलं, चल म्हणे 8 वाजले, बोलव सगळ्या पोरांना. पत्नीने सांगितलं, आज पोरं भजनाला येणार नाहीत असं त्यांनी सांगितलंय. येणार नाहीत म्हणे, कस काय? पोरांनी सांगितलंय 3 दिवस झालं पोरं उपाशी आहेत. त्यांनी सांगितलंय ज्या दिवशी बाबा आम्हाला खायला देतील त्याच दिवशी आम्ही आता भजनाला येऊ. पोरांनी स्पष्ट सांगितले. बघा आता काय करायचं. सुदामदेवांनी ते ऐकलं, वाईट वाटलं. म्हणे पोरं भजनाला नाही म्हणतात आणि कशासाठी? जेवायसाठी, भोजनासाठी भजन नाही म्हणतात. वाईट वाटलं. असं आहे का? बायकोला सांगितलं, एक काम कर, जेवण्यासाठी आडलंय ना भजन, एक काम कर, घरात तर काही नाहीये ना, पाणी आहे का? म्हणे हो पाणी आहे. एक काम कर, चूल पेटव, त्याच्यावर भांड ठेव, त्याच्यामध्ये पाणी टाक, त्याच्यावर एक झाकण ठेव, झाकून ठेव. पोरांना सांग की खिचडी करायला टाकलेली आहे, भजनाला या. त्यांची बायको लगेच उलटून बोलली नाही त्यांना, नाहीच आहे घरात तांदूळन, तुम्ही खोटं बोलता का पोरांना, कळत नाही का तुम्हाला? अजिबात नाही. पतिव्रता होती, पतिव्रता. नवरा जे सांगेल ते ऐकायचं. नाहीतर संतांनी सांगितलंय म्हणे, बायको नवऱ्याला कुठपर्यंत गोड बोलते? जोपर्यंत नवऱ्याकडे पैसा आहे तोपर्यंत. पैसा संपला म्हणे गोड बोलायचं नाही, आता आधी पैसे आणत मग बोला. हे मी सांगत नाहीये, याच अर्थाचे नाथ महाराजांचे शब्द आहेत. जव त्या धनाची झालिया तुटी, स्त्री वसवसोनी लागे पाठी. आता नावडती तुमच्या गोष्टी, रागे उठती फडफडोनी. आता गोड गोड बोलायचं नाही, आधी पैसे आणा. कबीर महाराजांनी एक फार सुंदर सांगितलंय बघा, आपने पैसा प्रलो पडे तो जोरू बंदगी करे, एक दिन खाना नहीं मिले तो फिर के जवाब करे. नवरा बायकोला गोड बोलतो का? म्हणे बायको 12 वाजताची बरोबर वेळ सांभाळते. बायको नवऱ्याला गोड बोलते का? म्हणे महिन्याचा पगार झाला की हातात देते. बघा, तुम्ही देऊ नका महिन्याचा पगार, नाही तुम्हाला चातुर्मासात पाठवलं तर बघा मग आता. मी सांगत, तुकाराम महाराज तर ह्याच्या पुढचं बोलतात, पैसा आहे तोपर्यंतच. कसं बघा, त्यांचा अभंग काय, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पुढचं आहे का, जव मोठा चाले धंदा
तव बहीण म्हणे दादा. म्हणून तर आचार्यांनी चरपट पंजरिकेत लिहिलंय ना, तुम्हाला घरात मान कुठपर्यंत आहे. यावद वित्तोपार्जन सक्तः तावन निज परिवारो रक्तः पश्चात धावति जर जर देहे वार्तां पृच्छति कोपि न गेहे. यावद वित्तोपार्जन सक्ता, पैसे कमवण्यामध्ये जोपर्यंत माणूस चांगला आहे तोपर्यंत गोड 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 बोलतात. पैसे कमवत नसेल, घरात म्हातारा पडून राहिला, मग त्याला जेवायला कसं असं ताट फेकून देतात, जेव. मैत्रेय आणि गार्गी संवाद बघा उपनिषदातला, याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी संवाद. मैत्रेय याज्ञवल्क्य स्वतः सांगतायत, नवारे पत्युः कामाय पतिः प्रियो भवति आत्मनस्तु कामाय पतिः प्रियो भवति. नवारे जाया कामाय जाया प्रिया भवति आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवति. नवारे वित्तस्य कामाय वित्तं प्रियं भवति आत्मनस्तु कामाय वित्तं प्रियं. सगळं वर्णन बघा ते उपनिषदात, बृहदारण्यकात वर्णन आहे. पण सुदामदेवाकडे काहीही नसताना त्यांची पत्नी कधीही उलटून बोलली नाही, कधीच नाही. तिने सांगितल्यासारखं केलं. काय करायचंय, चुलीवर पातेलं, त्याच्यामध्ये पाणी टाकलं, चूल प्रज्वलित केली, पोरांना सांगितलं, पोरांनो भजनाला या, खिचडी करायला टाकली. पोरांना आनंद झाला, वा वा आज खायला मिळणार. 3 दिवसानंतर भजन सुरू झालं. 1 तास झाला, 9 वाजले. भजन झाल्या झाल्या पोरं म्हणाले, आई चल वाढ जेवायला. आता त्या सुशीलीने सुदामदेवाकडे बघितलं. आता सांगा काय करू म्हणे. पाणी ठेवलंय त्याच्यात, फक्त जेवायला मागतायत पोरं, काय करू सांगा. खोटं बोलून तुम्ही भजनाला आणलात त्यांना. सुदामदेवांनी सांगितलं, मला माझ्या देवावर विश्वास आहे, तू फक्त एकदा त्या चुलीकडे जा आणि ते झाकण काढ. सुदामदेवांची पत्नी चुलीकडे जाते, ते झाकण जेव्हा काढते ना, तर त्याच्यामध्ये खिचडी तयार असते. ही भक्ताची ताकद आहे. माऊलींनी सांगितले, देवाला ज्याच्यावर कृपा करायची ना, माऊलींचे शब्द आहेत 15वा अध्याय ज्ञानेश्वरीचा. आधणी घातलिया हरळ होती अमृताचे तांदूळ जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथू. आधणी घातलिया हरळ, तुम्ही त्याच्यामध्ये दगड टाका, पण भगवंताची जर कृपा व्हायची असेल तर त्या दगडाचे अमृताचे तांदूळ होतील. पण सुदामदेवांनी कधीही याचा फायदा घेतला नाही की माझ्याकडे शक्ती आहे, मी काय वाटेल तेव्हा. पोरं मरायला टेकले तरच झालं. काही बरेच दिवस गेले. एके दिवशी सुदामदेवाच्या पत्नीने सांगितलं, म्हणे देवा किती गरिबी आहे आपली, किती दिवस असं जगायचं. एक काम करा ना, मी असं ऐकलंय तुमचा मित्र फार श्रीमंत आहे, द्वारकेचा राजा आहे, द्वारकाधीश आहे. म्हणे हो आहे. मग त्यांच्याकडे जाऊन काही मागा ना. सुदामदेव म्हणाले, मी मागणार नाही. मी भक्ती काय त्याच्यासाठी करतो का,
तुम्ही मला काहीतरी द्या तरच मी भक्ती कर, असं नाही. मी मागणार नाही. तसं करू नका, मागा. ऐकायलाच तयार नाही. काय करावं काय करावं. शेवटी सुदाम देवांनी एक युक्ती केली न जाण्याची. बायको आपल्याला म्हणेल ठीक आहे मग जाऊ नका. काय केलं माहितीये त्यांनी? एक नियम सांगितला शास्त्राचा आपल्या पत्नीला. काय सांगितला? ऐक म्हणे, रिक्त पाणीर्न पश्येत राजानम देवताम गुरुम. देवतांकडे जायचं असेल, राजाकडे जायचं असेल, आपल्या सद्गुरूंकडे जायचं असेल, रिकाम्या हाताने जाऊ नये. हा नियम सांगितला. सुदामदेवांनी काय विचार केला, हा जर मी नियम सांगितला तर काय होईल? बायको म्हणेल असं आहे का, मग आपल्या तर घरी काही नाहीये, मग राहू द्या. त्याच्यासाठी नियम सांगितला. सद्गुरूंकडे जायचंय. मला सांगा, आपण आपल्या गुरुजींकडे भेटायला जाताना गुरुपौर्णिमेला वगैरे काहीतरी घेऊन जातो का रिकाम्या हाताने जातो? फळ काही नाही तर नाही, आपण गुरुजींना दक्षिणा देतो, मग रिकाम्या हाताने. पण हा नियम सुदाम याने जेव्हा सांगितला, सुदाम देवांची पत्नी त्यांच्या पुढची, रिकाम्या हाताने जायचं नाही का, एवढ्यासाठी आडलंय ना. जर ते नसेल तर जाताल ना? म्हणे हो. थांबा, या चित्वा चतुरो मुष्टीन. शेजाऱ्यांकडे गेली, थोडं काही देता का आम्हाला काहीतरी? म्हणे आमच्याकडे नाहीये काही. हो काहीतरी. म्हणे तिला थोडे पोहे भेटले. किती? मुठभर. ते पण चांगले नाही, चाळून खाली हे पडले चुरा सगळा. ती घेतली. आले पत्नी सुदामदेवांना सांगितलं, हे बघा तुम्ही म्हणालात ना रिकाम्या हाताने जायचं नाही, हे घ्या पोहे. मग मात्र सुदामदेवांना वाटलं ज्या अर्थी हिला पोहे मिळाले, देवाला देण्यासाठी काहीतरी मिळालंय, त्या अर्थी भगवंतालाच आता भेटण्याची इच्छा असेल. जाऊत आपण, काही हरकत नाही. पोहे बांधण्यासाठी घरात पिशवी सुद्धा नव्हती. तो हे बांधायचे कशात आता पोहे? असं म्हणतात की सुदामदेवांनी ते पोहे आपल्या उपरण्यामध्ये बांधले. उपरणं कसं झालं होतं? सगळं जीर्ण, उपरण्याला जाळ्या पडल्या होत्या, एवढं फाटलेलं होतं. ते एकावर एक असं उपरणं ठेवून ते छिद्र सगळे बुजवले आणि त्याच्यामध्ये ते पोहे बांधले आणि निघाले. वाटेमध्ये कसे निघाले त्यांचं फार सुंदर वर्णन आहे. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, जाते जाते मुख में हरे कृष्ण रामा. भगवंताचं नामस्मरण करत निघाले. कधीही वाटेमध्ये त्यांना असं वाटलं नाही की मी गेल्यानंतर मी आता एकटा चाललोय, माझ्या अंगात शक्ती नाही, काही नाही, कोणी येईल मला मारेल. एक नामाचं बोट त्यांनी धरलं, पुढचा प्रवास सुरू केला. बघा तुम्हाला मी व्यवहारातलं एक उदाहरण सांगतो. असं समजा, आता तुम्ही कधी यात्रेला गेलेला आहेत ना, यात्रेला निघताना असंच निघता का काही तयारी करता?
दशम्या घ्याव्या लागतील ना. प्रवासात भूक लागते की नाही? उलट आहे माझं, तर उलटच आहे. घरी किती पोटभर जेवण निघा, रेल्वेत बसलं, रेल्वे निघाली की भूक लागते. लागते ना भूक, प्रवासात थोडी जास्तच लागते. मग घ्यावं लागेल ना, दशम्या घ्याव्या लागतील. त्याच्यानंतर काही चिवडा वगैरे सोबत घ्यावा लागेल. समजा आपण अयोध्येला निघालोत, वाटेमध्ये आता मला सांगा, आधी तिकीट रेल्वेचे काढावे लागतील, रिझर्वेशन. त्याच्यानंतर जिथं जायचंय मुक्कामाला तिथं रूमचे तिकीट, रूम बुक करावे लागतील, खोल्या बुक कराव्या लागतील. येणं जाणं तिकीट सगळं बघावं लागेल. तिथं कुठं कुठं फिरायचंय, दर्शनाचे पास काढावे लागतील. हे सगळं करावं लागेल. आपण करतो ना हे सगळं. असं समजा, घरातले सासू सासरे, तो मुलगा, त्याची सून आणि एक 4 वर्षाचा मुलगा, एवढे जण अयोध्येला निघाले. आई घराचे कुलप वगैरे, गेट वगैरे लावू लागली. सगळ्यात पहिल्यांदा ते 4 वर्षाचं पोरग घराच्या गेटच्या बाहेर पडलं. एक माणूस आला रस्त्याने, त्याला विचारलं, काय रे, कुठं चाललास एवढं? म्हणे आम्ही अयोध्येला चाललो. हो का? वा, तिकीट काढलेस का तू? म्हणे मी नाही काढले. नाही. डबा घेतला सोबत? म्हणे मी नाही घेतला. नाही. तिथं जिथं राहायचं तिथल्या खोल्या बुक केल्या का? म्हणे नाही. दर्शनाचे पास? म्हणे मी काहीच केलं नाही. तर माणसाने विचारलं त्या लहान मुलाला, अरे तू हे काहीच केलं नाहीस तर एवढ्या आनंदाने पहिल्यांदा घराच्या बाहेर का पडलास? त्यांनी सांगितलं, मी हे जरी काही केलेलं नसेल, पण हे सगळं ज्यांनी केलंय त्या आईचं मी फक्त बोट धरणार आहे आणि पुढचा प्रवास करणार आहे. आता त्याला काही स्वतः करायची गरज आहे का? हे जसं आहे ना, सुदामदेवांनी असंच केलं, फक्त त्या नामाचं एक बोट धरलं आणि निघाले. वाटेत काय व्हायचंय ते होऊ द्यात, निघाले. भगवंताचं नाव घेत 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 त्या नगरीमध्ये आले. असं म्हणतात त्या द्वारपालांनी सुद्धा अडवलं नाही. बरेच चक्र होते ना, आधी 8 सुरक्षा चक्र होते. ह्याला अडवायला काहीच नाही, ह्यांच्याकडे जाऊ द्या म्हणे. पण मुख्य द्वारपालाने अडवलं. थांबा, कोण आहेत? म्हणे कृष्ण इथंच राहतो का? द्वारपाल म्हणाले, या नगरीमध्ये येऊन कृष्णाला आरे तुर म्हणणारा कोण आहेस तू? कृष्ण इथं राहतो का? कृष्ण इथं राहतात का असं विचारणं. कोण आहेस तू? म्हणे मी कृष्णाचा मित्र आहे, लहानपणीचा मित्र आहेस. काय नाव आहे? म्हणे सुदामा. अरे द्वारपालो उसका नहीं यास कहे दो. आहे ना पद, किती सुंदर आहे. गेले आत, ते द्वारपाल गेले. देवा म्हणे बाहेर एक तुमचा कोणीतरी मित्र आलाय. देवाने सांगितलं, ठीक आहे, मला थोडा आता वेळ नाहीये, राहू दे, नंतर भेटतो. लोक काय येत राहतात म्हणले भेटायला, नंतर भेटतो. नाही देवा, एकदा त्याचं वर्णन तरी ऐका. सांग म्हणे, का कसा दिसतो? सीस पगा न झगा तन पे प्रभो. म्हणे देवा, अंगावर वस्त्र नाहीत, फाटके मळके धोत्र आहेत, नुसता रोड आहे, मुखावर तेज नाही. असं एवढंच कशाला देवा, पायामध्ये साधी चप्पल सुद्धा नाही, धोती फटीसी लटी दुपट्टी, अरु पाय उपान की नाही साम, पायामध्ये चप्पल सुद्धा नाही. बरं ठीक आहे रे, असेल कोणीतरी, जाऊ दे, मला नाही भेटायचं आता, मला वेळ नाही. नाही देवा, एकदा नाव तरी ऐका. ठीक आहे, सांग म्हणे, नाव काय? पूछत दीन दयाल को धामा. सांग त्याचं नाव काय?
देवा तुमचा पत्ता विचारतोय होतो. अरे ते सगळं जाऊ दे, नाव सांग. द्वारपालाने सांगितलं, बतावत आपनो नाम सुदामा. देवा सुदामा असं नाव सांगतोय. भगवंतांनी सुदामा ही 3 अक्षर ऐकले, ज्या अवस्थेत आहे ते थेट पळत सुटले दाराकडे. सुदामा आलाय, सुदामा आलाय, सुदामा आलाय. अंगावरचं उपरणं गेलं, चप्पल पायात नाही, काही नाही. रुक्मिणी माता म्हणाले, आतापर्यंत चांगले होते, अचानक काय झालं यांना? गेले, दाराजवळ गेले, सुदाम्याला गाढ आलिंगन दिलं. अरे ये 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 सुदाम्या, किती दिवसांनी आलास? आत घेऊन गेले, आपल्या आसनावर बसवलं. रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी लवकर पाणी आण, मला सुदाम्याचे पाय धुवायचे. असं म्हणतात की रुक्मिणी पाणी आणायला गेली, भगवंतांनी ते परात खाली ठेवली, त्याचे पाय आपल्या हातात घेतले आणि पाय हातात घेतल्यानंतर जेव्हा त्याचे पाय बघितले, भगवंत एवढे रडू लागले. त्याच्या पायाला एवढे फोड आलेले, एवढे काटे घुसलेले, एवढे फोड फुटलेले. भगवंत असं म्हणतात, रुक्मिणीने पाणी आणण्याच्या आधीच पाय धुवून टाकले सुदाम्याचे. कसे? आपल्या अश्रूंनी पाय धुवून टाकले. ते काटे बघितले, आपल्या दाताने भगवंत त्याचे काटे काढू लागले. सगळे फोड फुटलेले. सुदाम्याला देवाने विचारलं, काय रे सुदाम्या, चप्पल घालता येऊन ये तुला? सुदाम्याने सांगितलं, देवा काय आहे, माझ्याकडे चप्पल नाहीये म्हणले, पैसे नाहीत माझ्याकडे. ते फोड जे फुटलेले होते ना, पाणी निघू लागलं त्या फोडातून. देवाने विचारलं सुदाम्याला, तुझे हे फोड एवढे, तुला चालताना त्रास होत नव्हता का? तुझे फोड तुला काही बोलले नाहीत का? सुदामदेवांनी सांगितलं, फोड बोलले ना मला. काय बोलले? काय सांगावं देवा? रस्ते भर रो रो कर पूछा पावों के छालो ने. ते पाणी, फोडातलं पाणी म्हणजे रडू लागले म्हणे, आणि ते फोड मला विचारू लागले, रस्ते भर रो रो कर पूछा पावों के छालो ने. काय विचारू लागले? ते मला म्हणू लागले, ते सगळे फोड, बसती कितनी दूर बसाली दिल में रहने वालों ने. मला विचारू लागले म्हणे फोड, अरे अजून किती लांब जायचंय आपल्याला, त्रास होतोय आम्हाला. मग सुदामदेव, मी सांगितलं म्हणे त्या फोडांना, एक ही मित्र बनाया था हमने जिसका नाम कन्हैया था, बचपन में जो बिछड़ा हमसे आज मिला वह सालों में. रस्ते भर रो रो कर पूछा पावों के छालों ने. मला ते फोड विचारू मी म्हणू लागलो, नाही नाही, आलंय आलंय, जवळ आलंय, थांबा थांबा थांबा, आलंय, जवळ आलंय. सुदामदेवाची ती अवस्था बघितली. पूजा केली, जेवायला घातलं, आपले छान वस्त्र दिले, हे काढ म्हणे, हे नवीन वस्त्र घे. पलंगावर बसवलं छान, आणि मग एक एक गप्पा सुरू केल्या. काय म्हणतात माहिती आहे? आठवता करे सुदामे, आपण पाठशाळेमध्ये राहत होतो म्हणे. हो देवा. आठवतंय का आपण वेगवेगळे खेळ खेळायचो? हो देवा. तुला आठवतंय का आपण एकदा वनात गेलो होतो? हो. आठवते का ते गुरुपत्नीने चणे दिले होते? म्हणे हो. तू एकटे खाल्ला होता झाडावर बसून? तसं नाही देवा. वस्तुतः सुदामदेवांनी एकट्याने चणे का खाल्ले त्याची कथा वेगळी आहे. असं म्हणतात की ज्या वेळेस एक 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 स्त्री होती, तिने भरपूर कष्ट करून तिने थोडे चणे मिळवलेले होते. ते का त्या पुरचुंडीमध्ये असे बांधलेले होते.
आणि तिने त्या अंगणामध्ये ठेवले. आता स्नान करून यायचं आणि ते चणे खायचे, म्हणून ती स्नानाला गेली. तेवढ्यामध्ये एक चोर आला बाहेर. त्या चोराला असं वाटलं ह्याच्यात काहीतरी धनधान्य असेल. त्याने ते चोरलं, घेऊन गेला. उघडून बघितलं पुढे जाऊन, त्याच्यामध्ये काय होतं माहितीये? चणे. अरे हे काय चोरायची गोष्ट आहे का? त्याने ते तसंच बांधलं, पुन्हा दिलं फेकून, आणि ते नेमकं पडलं सांदीपनी ऋषींच्या आश्रमात. इकडं असं झालं, ती स्त्री जेव्हा स्नान करून आली, ती विचार करू लागली चणे गेले कुठं. तिला राग आला. एवढ्या प्रयत्नाने मिळवलेले चणे पुन्हा चोरीला गेले. म्हणे हे चणे जो कोणी खाईल त्याला 18 विश्व दारिद्र्य प्राप्त होईल, शाप दिला. आणि इकडं असं झालं की ज्या वेळेस ते चणे त्यांनी फेकून दिले, सांदीपनी ऋषींच्या आश्रमात पडले, त्या सांदीपनी ऋषींच्या पत्नीने ते घेतले. त्यांना वाटलं आपले पती आहेत, पूजेला गेले असतील, काही मिळालं असेल बाबा, ठीक आहे, आपल्या पोरांना विद्यार्थ्यांना खायला होईल. आणि तेच चणे सुदामदेव आणि कृष्ण जेव्हा वनामध्ये लाकडं तोडायला निघाले, त्यावेळेस त्यांनी सुदाम्याकडे ते चणे दिले. सुदामदेवांना हा शाप माहिती होता, म्हणून वनामध्ये गेल्यानंतर सुदामदेवाने विचार केला, मी गरीब झालो तरी चालेल, पण पुढे जाऊन ह्यांना राज्य चालवायचंय, म्हणे हे सगळे चणे मी एकटा खातो. म्हणून ते एकटे खाल्ले. भगवंत असं म्हणतात, भगवंत पूजा करताना सुद्धा त्यांना गंध लावू लागले ना, त्यांच्या कपाळावर असं लिहिलेलं होतं श्रीक्षय. श्रीक्षय याचा अर्थ काय? संपत्तीचा नाश तुमच्या. भगवंतांनी असं उलट गंध लावलं, हात फिरवला, श्रीक्षयचं उलट केलं. काय उलट झालं? यक्षश्री. यक्ष म्हणजे कुबेर, कुबेराप्रमाणे संपत्ती होईल. इकडं तर विश्वकर्म्याला पाठवून दिलं, जा सुदाम नगरी सोन्याची करा. बऱ्याच काळ गप्पा झाल्या. शेवटी देवाने विचारलं, काय रे सुदाम्या, लग्न केलं का? म्हणे हो देवा, केलं ना. बायको कशी मिळाली? म्हणे देवा, चांगली मिळाली. चांगली मिळाली? म्हणे हो. तिला धर्म काही कळतो का? धार्मिक आहे का? म्हणे हो देवा, धार्मिक आहे. धर्म कळतो तुला? म्हणे हो कळतो. मग माझ्याकडे येताना रिकाम्या हाताने पाठवलं तुला? तर मला सांगा, एवढं वैभव बघितल्यानंतर ते पोहे काढावे वाटतील का? सुदामदेव ते पुरचंडी लपवू लागले पोह्याचे. नाही नाही देवा, बघा ना, बायको धार्मिक आहे, पण तिला कळू नये का काही द्यावं जाताना? काही दिलं नाही म्हणे, लपवू लागले. देवांनी विचारलं, लपवतोयस काय सांग? नाही नाही देवा, काही नाही, काही नाही. असं म्हणतात, स्वयं जहार किमिदमिती पृथुक तंडुलान. भगवंतांनी स्वतः हिसकाटून घेतलं. सांग काय ते? बघितलं हे पुरचुंडी, काय याच्यात? म्हणे देवा, चाळलेले थोडं खालचं पोह्याचं चुरा आहे. काढलं, एक घास खाल्ला. भगवंत म्हणाले, अरे सुदाम्या, हे लपवत होतास तू? 16,108 बायका आहेत मला, पण अशा पोह्याची चव अजून कुणाला करता आली नाही. वस्तुतः त्या पोह्यांना साधं तेल तिखट मीठ सुद्धा नव्हतं, काहीच नव्हतं. पण देव म्हणतात, काय पोहे आहेत, असे पोहे मला कुठे भेटले नाहीत. भगवंतांनी एक मूठ खाल्ली. रुक्मिणी मातेला एक मेसेज आला, आपलं सगळं अकाउंट रिकामं झालंय. रुक्मिणी माता विचार करतायत, माझा पासवर्ड तर कुणाला माहिती नव्हता बँकेचा, सगळं खातं रिकामं कसं झालं?
मग लक्षात आलं भगवंतानी एक मूठ खाल्ली आणि या सुदाम्याला सगळी लक्ष्मी देऊन टाकली. दुसरी मूठ भगवंत खाऊ लागले. रुक्मिणी मातेने हात धरला. हिने मनात विचार केला पहिल्या मुठीमध्ये सगळं संपत्ती देऊन टाकली, दुसरी मूठ जर यांनी खाल्ली तर म्हणे हे आम्हाला सुद्धा दासी म्हणून सेवा करायला पाठवून देतील यांच्यासोबत. दुसरी मूठ खाऊ लागला. हात धरला. थांबा म्हणे काय भक्ताचा प्रसाद आहे ना? म्हणे हो. आम्ही अर्धांगिनी आहेत ना? म्हणे हो. मग भक्ताचा प्रसाद तुम्हाला मिळाला आम्हाला नाही का पाहिजे? ते पोहे सगळ्यांनी वाटून खाल्ले थोडे थोडे थोडे. म्हणून प्रसाद वेगळा. बघा ज्याला संतांचा स्पर्श होईल ना तो प्रसाद नसतो, तो महाप्रसाद होतो. पोहे खाल्ले. बराच काळ झाला. आता देवाने सुदाम्याने सांगितलं देवा निघू का मी गावाकडे आता वापस? देव म्हणाले निघा. रुक्मिणी मातेने बोलवलं इकडे या. तुम्हाला काही कळतंय का नाही हो? म्हणजे काय झालं? अहो एवढ्या दिवसानं आलाय सुदामा, उगा एकदा तरी म्हणायचं थोडं थांब म्हणून. निघू का म्हणल्यावर लगेच हो म्हणता. देवाने सांगितलं तुला माहिती नाही मी त्याला हो का म्हणतोय? म्हणे का म्हणतोय? म्हणे याची बायको उपाशी आहे, हा गेल्याशिवाय ह्याची बायको जेवणार नाही म्हणले, म्हणून ह्याला जा म्हणतोय. देवा निघू का? देवाने सांगितलं निघा. एक मिनिट सुदाम देवा थांबा. म्हणजे काय? हे तुमच्या अंगावर नवीन कपडे आहेत ते माझे आहेत. ए रुक्मिणी ते जुने कपडे आण गा म्हणे, ह्यांच्या देऊन टाक फाटके धोत्र. ए चल माझे कपडे दे काढून. रुक्मिणी म्हणाली तुम्हाला देवा काहीतरी वाटावं थोडं. आमच्या मराठवाड्या भाषेमध्ये असं जर कोणी केलं भरपूर आहे पण थोडं चिंगुटपणा करू लागलं काय म्हणतात माहिती आहे ना? मेल्याला जळता जळना. काय कमी होतं देवा? एवढं एक सवळं ठेवायला काय झालं रेशमाचं? लगेच हे करून घ्यायचं. रुक्मिणीने विचार सांग काय देवा हो आपल्याला शोभतंय का? हे धोतर दिलेलं कुठं वापस मागतात का? जाऊ द्या ना ते. भगवंताने सांगितलं तसं नाही, मी का मागतोय ते ऐक. म्हणे का? ह्या वस्त्राची किंमत फार आहे. सुदाम्याच्या अंगावर जर ही वस्त्र असतील, वस्तुतः हा दुबळा आहे, रस्त्यामध्ये ते कपडे काढून घेण्यासाठी कोणी ह्याला मारेल, म्हणून ह्याचे जुने कपडे घालून जाऊ दे. निघाले. जुने कपडे आपले आपले घातले. आपल्यासारखं असतं तर वाटेत शिव्या दिल्या असता, एवढा ह्याच्याकडे पण मला काहीच दिलं नाही. पण सुदामदेव म्हणतायत देवाने माझ्यावर कृपा केली, मला काही दिलं नाही ना, माझ्यावर कृपा केली. अधनोयम धनम प्राप्य माद्यन्नुच्चैन मां स्मरेत इति कारुणिको नूनो धनम मे भूरी ना ददात. माझ्याकडे जर भरपूर पैसे असते ना मला गर्व झाला असता, पण भगवंतांनी कृपा केली. भगवंताचं नाव घेत घेत सुदाम नगरीत आले. ते सगळं सोन्याचं बघितलं. मग असं वाटलं अरे चुकून पुन्हा द्वारका आली की काय. पत्नीने आवाज लावला ओ थांबा थांबा, बरोबर रस्ता या इकडच. अगो हे सगळं म्हणजे तुम्ही तिकडं गेलात आणि देवांनी इकडं असं असं केलं. मग त्यांना कळालं देव किती उदार आहे, न मागता देव किती देतो. शेवटी दोघही परमात्म्याचं चिंतन करत करत मोक्षाला गेले. असं म्हणतात एतद ब्रह्मण्य देवस्य श्रुत्वा ब्रह्मण्यता नरः लब्ध भावो भगवती कर्मबंधात विमुच्यते. हे जो कोणी सुदाम चरित्र ऐकेल म्हणजे ह्याला भगवंताविषयी प्रेम निर्माण होतं आणि शेवटी तो मुक्त होतो. असं म्हणतात. सुदाम चरित्र ऐकल्यानंतर परीक्षितेला खूप आनंद झाला. परीक्षिताने विचारलं आचार्य मला एक सांगा,
भगवंत आपलं कार्य कसं संपवतात, आपला अवतार त्यांनी कसा संपवला आपल्याला कथा माहिती आहे. भगवंतांनी ते त्यांचे मुलं होते सांब इत्यादी, आपल्या उदराला त्यांनी ते बांधलं, उशी वगैरे बांधल्याचं नाटक केलं. ऋषींकडे गेले, सांगा काय होईल याच्यातून. ऋषींनी सांगितलं मुकाट्याने जा, म्हणे जाणार नाहीत, खरं खरं सांगा. ऋषींनी सांगितलं ह्याच्यातून मुलगा होणार नाही, मुलगी होणार नाही, म्हणे ह्याच्यातून मुसळ जन्माला येईल, तुमच्या कुळाचा नाश करेल. आणि पुढे तसंच घडलं. हे तिकडं गेले आणि तिकडं त्या प्रभास क्षेत्री गेले, तिथं ते मद्य पिऊन भांडू लागले. ते लवाळ्या उत्पन्न झाल्या होत्या, एकमेकांना त्याच्याने मारलं आणि सगळ्यांनी त्याग केला. त्या मुसळाचं एक जे लोखंडाचं हे होतं त्याच्यातून एक बाण तयार केलेला होता. तोच बाण कृष्णांच्या पायाला एकाने मारला आणि कृष्णांनी आपलं अवतार कार्य संपवलं. कळालं का राजा? म्हणे हो. बर, पण राजा एक लक्षात ठेव आता. काय कसं आहे, 7 दिवस झालेत. म्हणे हो. तक्षक येण्याची वेळ झालीये. म्हणे हो. तुला मी आता अंतिम उपदेश देतो, लक्षात ठेव. त्वंतु राजन मरिष्येती पशुबुद्धी मिमान जही. राजा तू मरणारेस असं मनात आणू नको. तक्षक येईल, चावेल, पण तुला नाही, तुझ्या देहाला चावेल. तू म्हणजे देह नाहीस. अजून काही ऐकायचंय का? परीक्षितांनी सांगितलं सिद्धोस्मी अनुगृहीतोस्मी. बस म्हणे आचार्य 7 दिवस तुम्ही हे भागवत सांगितलं, बस आता अजून काही ऐकण्याची इच्छा नाही. साप येईल, चावेल, मला नाही, देहाला. शुकाचार्य त्याला भागवत सांगून निघून गेले. परीक्षित ध्यानाला बसला. ठरलेल्या वेळामध्ये तक्षक आला, त्याला चावला, परंतु तो परीक्षित आधीच मुक्त झालेला होता. हे या भागवताची महती आहे. 7 दिवसामध्ये त्या परीक्षिताचा उद्धार केला. असं म्हणतात क्षेत्राणांचैव सर्वेषां यथा काशी ह्यनुत्तमा तथा पुराणव्रातानां श्रीमद् भागवतं द्विजाः. जसं सर्व क्षेत्रांमध्ये काशी उत्तम आहे, तसं सगळ्या तीर्थांमध्ये जसं काशी पवित्र आहे, तसं सगळ्या पुराणांमध्ये श्रीमद् भागवत श्रेष्ठ आहे. हे भागवत कोणी कोणी कोणाला सांगितलं, शेवटी सांगितलं एका ह्याच्यात. ब्रह्मदेवाला विष्णूंनी सांगितलं, ब्रह्मदेवांनी नारदांना सांगितलं, नारदांनी व्यासांना सांगितलं, व्यासांनी शुकाचार्यांना सांगितलं, शुकाचार्यांनी परीक्षित राजाला सांगितलं, सूतांनी शौनकांना सांगितलं. सांगू मी तुम्हाला सांगितलं. 7 दिवसामध्ये हे कोणी भागवत सप्ताह विधीने श्रवण करेल त्याला मुक्ती निश्चित आहे. आपण सुद्धा मोठ्या आनंदामध्ये 7 दिवस कसे गेले मला तर काल संदीप गुरुजी म्हणाले, मला असं वाटतंय की आज एकच दिवस झालाय कथेचा. म्हणलं असं म्हणू नका, उद्या समाप्ती आहे. 7 दिवस कसे गेले कळाले नाहीत. आता कृतज्ञता व्यक्त, मी तर काय आभार प्रदर्शन करण्याची गरज नाही. आणि एवढे व्यक्ती आहेत की कोणाकोणाची नावं घ्यावेत. आता माझ्या नाश्त्याची एकाने व्यवस्था केली, माझ्या जेवणाची एकाने व्यवस्था केली, माझ्या दशमीची एकाने व्यवस्था केली, पाण्याची एकाने व्यवस्था केली. त्यामुळे मी काही कोणाचं नाव घेणार नाही. पण आपण भगवंताच्या चरणी असंच एक प्रार्थना करूत की नित्य निरंतर आपल्याला भगवंताची सेवा आपल्याकडून घडत राहो. मला सुद्धा असे श्रोते सगळीकडे मिळत जावत ऐकायला. कथेमध्ये न झोपणारे, लक्ष देऊन ऐकणारे. मी आता एक श्लोक म्हणतो, तो श्लोक माझ्या मागे सगळ्यांनी 3दा म्हणायचा. मग त्यानंतर रामाचं पद होईल आणि मग पुढच्या सूचना आपल्याला संदीप गुरुजी देतील. माझ्या मागे सगळ्यांनी श्लोक म्हणायचा. नाम संकीर्तनं यस्य
सर्वपापप्रणाशनम् प्रणामो दुःखशमनः तन्नमामि हरिं परम् नामसङ्कीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनम् प्रणामो दुःखशमनः तन्नमामि हरिं परम् नामसङ्कीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनम् प्रणामो दुःखशमनः तन्नमामि हरिं परम् गोपाल कृष्ण भगवान की जय।